नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. काल मला मिस केला असेल त्यासाठी खूप खूप सॉरी. तर चला, उद्या येत आहे मंगळवार, त्यात येत आहे अंगारकी चतुर्थी. तर काय उपाय करू शकतो आपण, म्हणजे त्यामुळं आपल्या घरातला चिडचिडपणा, मतभेद, अचानक कामात येणारे अडथळे, मनातील तणाव खूप वेगाने कमी करेल असा उपाय तुमच्यासाठी खास तुमच्या सध्याच्या घरगुती परिस्थितीला धरून घरातल्या घरात करता येईल असा उपाय तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे. पण त्याआधी एक स्माईल माझ्यासाठी, एक बाबांसाठी, एक युनिवर्ससाठी आणि एक स्वतःसाठी देऊन व्हिडिओ ऐका. पूर्ण श्रद्धेनं हा व्हिडिओ करा. कर्जबाजारामध्ये सुद्धा तुम्हाला ह्याच्यापासून मुक्ती मिळू शकते. आणि अंगारकी चतुर्थी ही 6 महिन्यातनं एकदा येत असते, त्यामुळं त्या अंगारक योगाचा फायदा आपण सगळ्यांनी करून घ्यायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा बुद्धीची देवता म्हणून मानला जाणारा गणपती बाप्पा, त्याचबरोबर 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांनी रेकी घेतली आहे का? नसेल मी तुमच्या, कारण पुढच्या आठवड्यापासून आपल्याला फार महत्त्वाचे आहेत. हे 7 दिवस मी तुम्हाला रेकी देत आहे, पण पुढचे 7 दिवस म्हणजे पुढचे 7 आणि त्याच्या पुढचे 7 आपल्या रेकीसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. तर आपण रेकीसाठी पे केले आहेत का? माझ्यापर्यंत पोहोचला आहात का? पोहोचला नसेल तर हाय करून नंबरवरती घ्या. मी आज दिवसभर काम करत आहे त्यामुळं. त्याचप्रमाणे राशी ब्रेसलेटचे सुद्धा कोणी राहिलं असेल तर घ्या. नसेल मी पोहोचले तुमच्यापर्यंत तर हाय करून नंबरवरती घ्या. म्हणजे रेकीचे मेसेज ज्यांना पोहोचले त्यांनी अजिबात हाय करून नंबरवरती घेऊ नका. ज्यांच्यापर्यंत मी पोहोचलीच नाहीये त्यांनीच फक्त हाय करून नंबरवरती घ्या. तर चला, आज जो लाईव्ह होणार होता तो लाईव्ह आज होणार नाहीये, कारण माझं कालचं काम अपूर्ण राहिलंय. मग आपण 7 तारखेपासून लाईव्हला सुरुवात करूया. 7 तारखेला लाईव्ह होईल. तरी सुद्धा आजच्या वरती दिलेल्या नंबरचे स्टेटस नक्की चेक करा. खूप छान ऑफर त्याच्यावर आहेत. हळदी कुंकू त्याच्यावर स्टार्ट होत आहे. तर बघा, लवकरात लवकर प्रयत्न करा. तसंच बघूया आपण अंगारकी चतुर्थीला तुम्हाला घरातल्या घरात अंगारक योग आणि घरातल्या या सगळ्या कटकटी, त्यात मुलांना आपल्या बुद्धी यावी किंवा मुलं जी त्रास देतात, काय करतात, त्या सगळ्यावर रामबाण उपाय आहे. प्रत्येक गोष्टीवर अंगारकी चतुर्थीला आपण उपाययोजना करू शकतो. अडकलेल्या पैशासाठी करू शकतो. एकच उपाय पण 100 त्याचे फायदे तुम्हाला होऊ शकतात. काय पाहिजे? मनामध्ये श्रद्धा पाहिजे, भाव पाहिजे, एवढंच पाहिजे. तर चला, कुठेही तुम्ही ऐकला नसेल, कुठेही तुम्ही पाहिला नसेल असा हा सुंदर चतुर्थीचा, अंगारक चतुर्थीचा उपाय मी तुम्हाला सांगत आहे. तर अजून एक मला गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की क्रिस्टल माझा कोणताही, काही जणांनी मला फोटो पाठवले, सरस्वती क्रिस्टल पोचला, मग त्याच्यावर हळदी कुंकू तुम्ही क्रिस्टलवर टाकलं तर तिथं रेकी ब्रेक झाली म्हणून समजा. कारण मी अनेक ह्याच्यामध्ये तुम्हाला हेच सांगत असते की बाबा, हळदी कुंकू माझ्या कोणत्याही क्रिस्टलला लावू नका. रेकी आणि हळदी कुंकू देव हे सगळं वेगळं आहे. तरी सुद्धा जे या चुका करतायत त्यांना जर गुण नाही आला, तिथं रेकी ब्रेकच झालेली आहे माझी, ज्यांनी हळदी कुंकू लावलं त्यांनी, त्यामुळे त्याच्या पुढचा हे माझा नाही. त्यात दुसरी गोष्ट, कालच्या परवाच्या राशी भविष्यामध्ये मी प्रयत्न केला की सगळ्यांना राशीचं सांगायला. थोडंसं नीट ऐकत जा. मी कोणतीही रास चुकले नव्हते, तरी सुद्धा भरमसाठ कमेंट होत्या की कन्या रास राहिली, कन्या रास राहिली, कन्या रास राहिली. आता जेव्हा नवीन पाहुणे आपल्या फॅमिलीमध्ये ॲड होतील तेव्हा तुमचे कमेंट काय वाचतील? कन्या रास राहिली, कन्या रास राहिली. आणि मग त्यांची कन्या रास असेल तर ते बघणार सुद्धा नाही. तर थोडासा आपल्या मेंदूला ताण देत जा. आणि प्रत्येक राशी असते, थोडंसं पुढं मागं होऊ शकतं, मी पण माणूसच आहे. तर बघत जा पूर्ण आणि मग कमेंट करत जा. अर्धवट बुद्धीनं कमेंट करत जाऊ नका. दुसरी गोष्ट, माझ्या व्यवसायाच्या वस्तूंची मी जास्त जाहिरात करते आणि व्हिडिओ कमी करते. तर हा मी करते कारण तो माझा व्यवसाय आहे, तीच माझी रोजीरोटी आहे. त्यामुळं जर मी त्याचं तुम्हा सगळ्यांना समजावून नाही सांगितलं, मीच माझी जाहिरात नाही केली, तर मग मी माझा व्यवसाय कसा करू शकते? तुम्ही जर काहीही विकत असाल तर तुम्ही त्याची जाहिरात करताच ना. तुम्ही तुमच्या समोर कस्टमर आले तर सांगताच ना. तुम्ही नोकरी करत असाल तरी जाऊन तिथं नुसतं बसू शकता का? काही न करता की बॉस तुम्हाला असाच पैसे देईल. सरकारी नोकरदार असाल, खाजगी असाल, नाही तर घरात बसणारे असाल. तर जळकुटेपणा सोडा. माझा हेच आहे उपाय तुम्हाला सांगणे सारिका लाईफस्टाईलला, मी माझ्या प्रोडक्टचं, कारण माझे प्रोडक्ट्स तुम्हाला कुठंच मिळणार नाही आहेत. माझे डिझाईन केलेले प्रोडक्ट्स हे तुम्हाला कुठं मिळणार नाही आहेत. त्यामुळं मला जे आहे माझ्याकडं त्याचं मी सांगणं, मी काही खोटारडेपणा करत नाही की माझी रेकी झाली आहे की मी तुम्हाला रेकी देणार आहे किंवा काय, असला खोटारडेपणा माझा कुठंच नाही आहे. जे आहे ते सरळ आहे. त्यामुळं मी माझ्या वस्तूंचं
ज्यांना ऐकवत नसेल त्यांनी ऐकत जाऊ नका, पण मी माझ्या वस्तूचं तुम्हाला जाहिरात केल्याशिवाय तर मी पुढे जाऊ शकत नाही, कारण माझ्या वस्तू अफलातून असतात, त्यामध्ये कमी रेटमध्ये असतात, त्याच्यावर तुम्हाला 5,000 पॉवरची रेकी मिळत असते आणि तुमची श्रद्धा आणि सबुरी असेल तर तुम्हाला 21 दिवसाच्या आत त्या गोष्टींचे रिझल्ट मिळत असतात. यासाठी साऱ्या ह्याचे कमेंट बॉक्स तुम्हीच वाचत जा, की मी त्याला रिप्लाय सुद्धा दिलेला नसतो, एवढा सुद्धा वेळ माझ्याकडे नसतो, तर कोणी जळकुटेपणा माझ्यावर करून जळक्या कमेंट करू नका. चला आता लागूया आपण आपला अंगारकीचा उपाय. तर उपाय आहे हा दीपकाचा, म्हणजे दिव्याचा. काय करायचं आहे, लाल मातीची पंती घ्यायची आहे, तुपाची वात त्यामध्ये घालायची आहे. आता आपल्याला इथं लाल तीळ लागणार आहेत, पण लाल तीळ पटकन मिळत नाहीत, तर काळे तीळ आता संक्रांतीमुळे मिळेल. लाल तीळ जर कुणाकडे असतील तर तेच वापरा, आणि संक्रांतीमुळे काळे पांढरे तीळ मिळतात तर ते. मग काळ्या किंवा पांढऱ्या तिळाला थोडंसं चिमटभर कुंकू लावून ते लाल करा आणि नंतर ते एका वाटीमध्ये घ्या. मग अंगारकी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी एक छोटी पंती घ्या, त्यामध्ये 1 चमचा तीळ घ्या आणि ते नाही मिळाले तर तुम्ही थोडंसं त्याला कुंकू लावून घ्या. त्याच्यावरती त्या पंतीवरती म्हणजे पंतीमध्ये तीळ घाला, तूप घाला, त्याच्यावर तुपाची वात लावा. वात माझ्याकडची लावली तरी चालेल, पण पंती लाल पाहिजे आपल्याला, लाल तीळ पाहिजेत, ते त्याच्यात खाली घालायचे, त्याच्यावर आपली तुपाची वात लावायची आहे. आणि दिवा पेटवताना फक्त 11 वेळा म्हणायचं आहे, ओम वक्रतुंडाय हुं, ओम वक्रतुंडाय हुं. हला हुंकार द्यायचा आहे, म्हणजे हुंकार असं जो आपण म्हणतो तो हुं, हा मंत्र आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे. त्या दीपकाकडे बघून 11 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. आता हा दिवा घरातल्या सर्वात शांत कोपऱ्यात म्हणजे दक्षिण आणि पूर्व कोपऱ्यामध्ये 15 मिनिटं तेवू द्यायचा आहे, किंवा विजेपर्यंत तेवू द्यायचा आहे. त्यानंतर त्यातले तीळ, कितीही संध्याकाळ होऊ दे, काही होऊ दे, झोपायच्या आधीच आपल्याला त्यातले तीळ घराच्या बाहेर कोणत्याही झाडापाशी तुम्ही घालू शकता, जिथं किड्यामुंगी खाऊन जातील, किंवा थोडंसं खणून म्हणजे हे करून तिथं सुद्धा पुरू शकता, की बाकीच्या किड्यामुंगींनी ते खाल्लं पाहिजे. हा उपाय केल्यामुळं, बघा उपाय किती छोटासा आहे पण धमाका बडा आहे ह्याचा. हा उपाय केल्यामुळं घरातली चिडचिड, मतभेद, आई मुलगी, वडील मुलगा, सासू सुना, अजून कोण जावा भावा, सगळ्यांची भांडणं हे कमी होतं. याची जी तीव्रता असते, मंगळ भांडण लावतो त्याची जी तीव्रता असते ती कमी होते. ज्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ आहे त्याची सुद्धा तीव्रता ह्याच्यामुळं कमी होते. मनातील ताण, दडपण, अंग धडधड, छातीत धडधड होणे, अंग थरथर कापणे, जी लक्षणं असतात ही सगळी लक्षणं कमी होणे, रक्तातल्या कुठलेही आजार असतील तर त्याची सुद्धा तीव्रता कमी होणे, घरातले वास्तुदोष कमी होणे, पितृदोष कमी होणे, या जवळजवळ 100 गोष्टीवर हा छोटूसा दिवा काम करत असतो. त्यामुळं पूर्ण श्रद्धेनं हा उपाय तुम्ही करणं गरजेचं आहे. शक्यतो हा उपाय संध्याकाळी 7च्या नंतर करा. अगदीच जर संध्याकाळची ड्युटी असेल कुणाला तर मग सकाळी 7 वाजता सुद्धा तुम्ही करू शकता, पण संध्याकाळी करणं जास्त योग्य आहे. आता हा दिवा ज्यावेळी आपण देवासमोर बसूनच हे करायचं आहे. दिव्याला पंतीला पण आधी हळदी कुंकू व्हायचं आहे, फूल व्हायचं आहे, गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे, आणि नंतर मग दिवा उचलून एका ताटलीमध्येच दिवा घेऊन त्याच्याच भोवती सगळी पूजा करा, आणि मग तो आपल्या घराच्या कोपऱ्यामध्ये ठेवायचा आणि झाला की हे सगळं व्यवस्थित करायचं आहे. त्याचबरोबर कर्जमुक्ती सुद्धा होते, पण त्यासाठी जर तुम्हाला खास उपाय हवा असेल तर उद्याच्या दिवशी किंवा कुठल्याही मंगळवारी, उद्याचा मंगळवार जास्त लाभदायक आहे, पण उद्यापासून सुरुवात करून 21 दिवस रोज किंवा 21 मंगळवार रोज जर हा उपाय तुम्ही केला तर तुमच्या कर्ज बाजारातून तुमची मुक्तता होऊ शकते. काय करायचं आहे, कर्ज होतं, पैसा कुठून येणार आहे तुम्हाला, नोकरीच्या ठिकाणवरनं नाही तर व्यवसायाच्या ठिकाणवरनं, दोनच ठिकाणनं तुम्हाला पैसा येऊ शकतो, किंवा घरात व्यवसाय करत असेल तर घरातनं येऊ शकतो. तर काय करायचं आहे, घरात सकाळी दुकानाच्या बाहेर, घराच्या बाहेर, फॅक्टरीच्या बाहेर, ऑफिसच्या बाहेर, जिथं कुठं तुम्ही काम करता तिथं 2 मिनिटं स्तब्ध उभं राहायचं आहे मंगळवारी सकाळी, ऑफिसच्या आत जायच्या आधी. घरातच व्यवसाय असेल तर थोडंसं घराच्या बाहेर जा आणि घराच्या बाहेर जा, 2 मिनिटं दीर्घ श्वास घ्या, 2-3 दीर्घ श्वास घ्या आणि उजवं पाऊल आत टाकून आतमध्ये या. आतमध्ये आल्या आल्या 21 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आपल्याला,
ओम श्री हनुमते नमहा, ओम श्री हनुमते नमहा एवढाच मंत्र आपल्याला बरोबर 21 वेळा म्हणायचा आहे. त्यामुळं मंगळाची कठोरता कमी होऊन काम, पैसा आणि पैशात येणाऱ्या अडचणी आणि त्यामुळं होणारा कर्जबाजार यातून तुमची सुटका होऊ शकते. हा उपाय तुम्ही 7 मंगळवार करू शकता, 21 मंगळवार करू शकता, 21 दिवस रोज करू शकता. यामुळं मंगळाची ऊर्जा ही हलकी होऊन कर्जाचा जो दाब आला आहे तुमच्यावर आणि कामाचे अडथळे येत आहेत ते कर्जमुक्त होण्यासाठी सुद्धा आपल्याला धंदा व्यवसाय झाला पाहिजे. त्यात जे अडथळे येत आहेत त्या अडथळ्यातनं तुमची पूर्णपणे सुटका होईल. तर हा छोटासा उपाय आहे. हा जर तुम्हाला करता आला तर तुमची कर्जातनं मुक्ती नक्कीच होईल. त्याचबरोबर आपले बरेच सारे प्रोडक्ट्स आहेत की जे तुम्हाला कर्जमुक्तीकडे नेऊ शकतात किंवा अनेक सारे. तर वरती दिलेल्या नंबरवरती लाईव्हमध्ये तुम्ही काही घेऊ शकता किंवा त्याचे स्टेटस बघू शकता. सारिका लाईफस्टाईलला लाईव्ह असतो त्यावेळी सुद्धा तुम्ही ते प्रोडक्ट्स घेऊ शकता. तर चला वरती दिलेल्या नंबरवरचे स्टेटस जरूर चेक करा. मंगळवारी सगळ्यांनी अंगारकी चतुर्थीला हा छोटासा उपाय करून बघा. ताई प्रोडक्ट्सच नुसते दाखवते किंवा ताई जाहिरात करते असं नाही, तर ताईकडं खूप मोठे उपाय आहेत, खूप सारं गुप्त उपाय आहेत की जे तुम्ही कुठं ऐकले नसतील. दिवसभर जर तुम्ही वर खाली केले यूट्यूब किंवा काय, आता ह्याच्यानंतर कॉप्या होऊ शकतात पण तोपर्यंत हा तुमच्यापाशी कुठलाही उपाय आलेला नाही. असे उपाय मी तुम्हाला सांगू शकते. तर चला लवकरात लवकर सगळ्यांनी आपले आपले हाय करून नंबरवरती घ्या. आणखीन काय हवं असेल तर बघा. हळदी कुंकू चालू झालेला आहे तर स्टेटस जरूर चेक करा. तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन विषयाबरोबर. तोपर्यंत टाटा बाय बाय.